चांगला आहे फक्त आता त्यामुळे तुम्हाला आर्टिफिशियल सर्व्हिस प्रोडक्टिव्हिटी डिझायबिलिटी डायटिंगला पण एसी दाखवतो तुम्हाला आणि नॉर्सिंग उलटच सांगत होते हो ते नॉईस लेवल का कसं असतं सर आता नॉर्मली जास्त फरक नाही आहे दोन्ही पण इन्व्हर्टर एसी आहे ना सर त्याचा जो कॉम्प्रेसर असतो 5 स्टार इथं किंमत 32 आहे. जी टेक्निकल वॉरंटी तुम्ही एक्सटेंड करू शकता त्याच्यामध्ये तुमचा बेनिफिटच आहे सर कारण की सेकंड इयरमध्ये पण तुम्हाला झेड सर्व्हिस फ्री भेटणार थर्ड इयरमध्ये पण झेड सर्व्हिस फोर्थ इयरमध्ये पण झेड सर्व्हिस फ्री भेटणार. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आलेलो आहे पनवेलच्या मॉलच्या बाजूलाच विजय सेल्स म्हणून आहे, ओरियन मॉलच्या बाजूला. आणि ते पहा गरमी चालू होती अजून, मग आम्हाला AC बघायचा होता कारण ऑनलाईन पण होत्या, किमती पण बघत होतो. पण मी शक्यतो मिस्टरांना अशा वस्तू ऑनलाईन घ्यायला प्रिपेअर्ड करतच नाही. जाऊन आपण स्वतः बघायचं आणि सगळी माहिती घ्यायची. आणि हा आम्ही का घेतोय, AC बघतोय कारण नवीन आम्ही घराचं रिनोव्हेशन केलं तेव्हा आमच्या बजेटमध्ये नव्हत्या नवीन AC लावायच्या. मग आम्ही सेकंड हँड घेऊन लावलेल्या होत्या आणि आता 3 वर्ष झालं पहा त्या ACंना. प्रणीतच्या रूममध्ये आहे आणि हॉलमध्ये आहे. मग आता प्रणीतला पण चांगला पेमेंट येतोय, तर त्याची पहिली प्रणीतची हाऊस होती त्याच्या पगाराची की बाईक घेण्याची. ती विश पण पूर्ण झाली आणि माझ्यासाठी खास त्याने हॉलमध्ये चेंजेस, मम्मीसाठी AC न्यू लावूया म्हणून त्याने त्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही AC पाहायला जा. तर इथे आम्ही ते शॉपिंग बघून इकडे आलो. तर इथे आम्हाला असं छोटा स्नेक्स दिसला होता. तर आता इथे पहा असं वर येत होता तो स्नेक्स पक्षी. अजून पाऊस येत नव्हता. तर तुम्ही म्हणाल आता पावसाळा आहे, तर मुंबईच्या ठिकाणी पावसाळ्यात सुद्धा खूप गरम होतं, खूपच हीट जाणवते. काय नॉर्मल भी ब्रांड नहीं दे रहा, प्रोडक्ट ऐसे पुरानी कंपनी काफ़ी अच्छा है उसका. बाकी मार्केट में तो बहुत सारे जैसे ब्रांड के नाम सुने भी नहीं सकते, वेस्टर्न निकाल जाता है. लेकिन प्रोडक्ट स्पेशली ब्रांड इसका सर्विस सेंटर में आपको करना ही नहीं. इसके लिए आपको सेल्स सर्विस भी इसका विराट मोड है. तर हे आमच्या परिसरातलं होतं DG शॉप म्हणून. तिथे आम्ही आलो फायनली करायला आणि मिस्टरांनी सकाळी बघून गेले, फोटो वगैरे पाठवले मला की बघ हा घ्यायचा आहे. तर तिथे गेल्यावर मला तो खूपच असा छोटा वाटायला लागला. म्हणजे मला AC आवडलेला तो ह्याचाच आपला आमचा आता होता तो LGचाच होता. आता मी LGचाच मिस्टरांना सांगितलेलं बघायला.
हे पहा DG शॉप होतं आणि आम्ही फायनल करून बाहेर आलो. शॉप बंद झालं होत होतं 10:30ला, म्हणजे आमचं घेऊन झालं. तर फायनली पहा ते डिलिव्हरी करायला आले, म्हणजे जुना देऊन एक्सचेंजमध्ये. म्हणजे पहा आम्ही सेकंड हँड घेऊन सुद्धा आम्हाला तो रिप्लेसमेंटमध्ये मिळाला. म्हणजे रिप्लेसमेंट प्लस न्यू AC असं घेतला. तर इथे त्यांनी बाहेरचं जे असतं ना मशीन ते नव्हतं दिलेलं, आणि मग परत घेऊन जावं लागलं त्यांना तो. तर हे भांडूप भिवंडीवरून आलेले लोक. पाऊस अजून नव्हता, खूप गरम होत होतं. आणि माझ्या बाळाने पहा फर्स्ट माझ्यासाठी घरासाठी हातभार लावायला लागलेला आहे तो, आणि खूप मला त्याचं कौतुक वाटतं. खूप छान त्याची कंपनी आहे, पुण्याला जॉबला आहे तो. मस्त एक वर्क करतो. आणि आम्ही पहा जाऊन येऊन तो त्याचं स्वतःचं खाणं म्हणजे राहणं सर्व त्याचं स्वतःचं व्यवस्थित हँडल करतो तो. मला खूप प्राऊड फील होतं माझ्या मुलावर, कारण मला सवय नाही आहे त्याच्यापासून हे राहायची, पण तो राहतो. पुन्हा स्वतःचा तिथला खर्च भागवून ह्या एजमध्ये पहा, म्हणजे आमची जबाबदारी होती तोपर्यंत आम्ही पण खूप मनपूर्वक सांभाळलं सगळं. त्याचं कॉलेज, त्याचे सगळे राहणीमान हट्ट पुरवले मी लहानपणापासून. पण जेव्हा तो करिअर करायला लागला, म्हणजे त्याला मला सांगावंच लागलं नाही, बाळा हे असं, बाळा ते तसं. तो स्वतःचं सगळं हँडल करायला लागला, राहण्यापासून ते. हे पहा जुना आम्ही चालूच AC होता तो पण. तर हे काढायला आलेला मुलगा तो बोलला मला सेल करा म्हणून. तर तिथेच गिऱ्हाईक मिळालं होतं आम्हाला. पण ते कसं असतं, कंपनीचा माल असतं ना, कंपनीलाच तो परत रिटर्न द्यावा लागतो. तर तो बोलला होता मी बोलून घेतो. तर हा AC तो 3000ला घ्यायला लागलेला. पाहतो किती सामान्य माणूस आहे तो रे, काम करणार असा. पण त्याला हा AC खूप आवडला, आम्ही वापरलेला. आणि आम्ही पण त्याला बोललं तू घे त्याच्याकडून, शॉपवाल्याकडून मागून. तर तो रिक्षा वगैरे घेऊन आला होता त्याचं दुसरी कामं उरकून. पण ती लोक कशी असतात, हे पहा काढला त्या दोघांनी. तर हे काढणारे होते, ते बाहेर ठेवला. तो बोलला साहब मैं निकाल के लेके जाऊंगा. आणि हा पण AC आमचा खूप चालला. फर्स्ट मॉडेल होतं हे पहा. ACचे असे कलर होता डार्क. तर मी आता चूज केला तो व्हाईट कलरचा चूज केलेला आहे. तर आम्ही पहा असं मी कोणतीच वस्तू सेकंड हँड नाही वापरली, गाडी वगैरे. पण मी AC वापरलेला आहे, कारण आपण पहा पैशाचं सोंग नाही आणता येत आपल्याला. तर घर रिनोव्हेशन केलं, तर सगळ्या चेंज केलं आम्ही घराला. पण मला पुण्यात मी राहत होते, पुण्याचं क्लायमेट एकदम थंड होतं. आणि इथे आल्यावर पूर्ण असं हीट भरपूर हीट जाणवत होती, म्हणजे गरजच होती. तर मिस्टरांनी मग हे सेकंड हँडमधून घेतले होते. मग आमचे व्हायचे असे कुरबुरवाद की तुम्ही एकतरी AC नवीन घ्यायचा होता, एकतरी AC. तर माझा प्रणित ऐकायचा हे सगळं आमचं. आणि मग मी पण त्याला त्याचा पगार झाल्यावर काही आम्हाला दे असं अपेक्षा नव्हती केली. तू पैसे सेव्ह कर, तुला काय घ्यायचं आहे ते घे. आणि त्यांनी घेतली, बाईक घेतली अगोदर, आणि नंतर खास घरासाठी त्यांनी फर्स्ट हे खरेदी केलेली आहे. आणि तो पुण्यामध्ये मोठ्या पदावर कामाला आहे, आणि मोठी कंपनी आहे त्याची.
आणि खूप तो काटेकोरपणे सगळे कंपनीचे नियम कामावर प्रेम करून. जशा इथे पहा, कॉम्प्रेसर आलेलं नव्हतं, म्हणजे फर्स्ट आलेलं ते फक्त एसीचा पुढचा भाग होता आणि कॉम्प्रेसर सहित आम्ही नवीन घेतलेलं होतं. आणि पहा कॉम्प्रेसर पण, आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. आणि खाली टाकीचं काम पहा असं चालू होतं जोरदार. तर हे लोक कष्ट किती करतात पहा, काम किती करतात. घाम गाळावा लागतो तेव्हा पैसा येतो. आम्ही इकडे सारखं एसीत पण नाही बसवत फॅन खाली. आम्ही हा मोठा राऊंड वॉकिंगला येतो वडाळे तलावाकडे. आणि अशी छोटीशी 2 मुलं कृष्ण आणि शंकर भगवान बनलेले होते आणि ते सगळे रील वगैरे बनवत होते. असे करून घेत होते आणि शूटिंग करत होते सगळे गाण्यांचे. तर ते मी विचारलं त्यांना कोणतं चॅनलवर आहे वगैरे फेसबुकला. मग ते मी पाहणार होते नंतर. आता शूट करत होते. आम्ही तुम्हाला एसी जॉईंट करताना पाहायला मिळेल घरी. म्हणजे असे दिवस जात होते. मी सगळं शूटिंग केलेलं होतं. तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करत जा. माझे व्हिडिओ सगळे बनवलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत. फक्त मला एडिटिंगला टाईम नसल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट मी हेल्थला हे करणार आहे, म्हणजे सांभाळणार. घरातली कामं, जेवण, आहाराकडे लक्ष देणार, व्यायामाकडे लक्ष देणार, झोप घेणार आणि खूप छान छान पुस्तकं पण वाचत असते. ते सगळं. आणि डेली मी योगाला पहा लाईव्हला आहेच संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ जरा लेटच येणार आहेत. हे सगळे डे बाय डे बनवलेले आहेत व्हिडिओ. मला खूप आवडतात हे डक व्हाईट. आणि ते ब्लॅक नाही आहे डक, त्याला पानकोंबडी बोलतात हे बोलले मिस्टर, पानकोंबडी. आणि असे सगळे पाण्याला बघितलं कसं शांत वाटतं. आता प्रणित निघालेला आहे. केस त्याने एकदम बारीकच करून आला, म्हणजे मग हेअर कटिंगला जातो बोलला. आणि मला फर्स्ट टाईम एवढे हेअर बारीक केले त्याने. मग बोलला हा कॅप घालेल मग मी ऑफिसला केस येईपर्यंत. नंतर मग इथे पहा अनबॉक्सिंग केलं. तर मी व्हिडिओ शूट करत होते. हे जोडायला आले. प्रणित गेला त्याच रात्री. वडापाव एन्जॉय करत होते ते दोघं. आणि हे आता लावणारे ह्यांचे वेगळे पैसे आहेत, ते पे करावे लागणार होते. तर ते मिस्टर प्रणितने सांगितलं पप्पा तुम्ही द्या ते जे फिटिंग करायचे. तर बघा, मुलांना असं आपण प्रामाणिकपणे केलं ना तर मुलं आपल्यासाठी पण प्रामाणिकपणे करत असतात. तुम्ही मिस्टरांना सारखी हे करायची ना, ते मला लाईट बिल भरपूर येतं. मी तो एसी लावूनच ठेवायचे आणि तो खूप आवाज करायला लागलेला भरपूरच. आणि लाईट बिल पण भरपूरच आलं होतं. त्यासाठी आम्ही हा चेंज केला. आणि बघू शकता असा व्हाईट कलर होता. तर इलेक्ट्रॉनिक्स ही खूप जुनी कंपनी आहे, गोदरेज LG सारखीच.
गोदरेजच्या तर आता निघालेले आहेत, पण फर्स्ट LGच्याच होत्या हे AC. LGचे TV, LGचे AC ते पहा, ते पण खूप पसीना झालेले. फॅन बंद ठेवलेला ना फिट करताना. पाऊस पण नव्हता पडत. जुलैपासून पाऊस पडू लागला. जून महिना पूर्ण असाच सुक्का गेला. चालतोय का विचारा त्याला. पाणी बाहेर ना. म्हणून फ्रेंड्स, स्वप्न बघायची ती पूर्ण कष्टाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. होतात पूर्ण. माझं स्वप्न होतं नवीन AC घरी यावा. 2 तास लागला पहा फिटिंगला. आणि कचरा बघा तुम्ही. 10ला आलेले ते 12:30 पावणे 1ला गेले. आता आमचं चाललेलं की हे कचरा कोण काढणार, मिस्टरांचं आणि माझं. तर मी तर खूप आनंदित झालेले AC लावल्यामुळं. आणि मग मीच घेतला झाडू, कारण ते पण बसूनच सगळं सदा बघत होते कसं लावतो वगैरे. पण पहा असं कुलिंग होत होतं. त्यांनी नाश्ता नव्हता केला, मी नाश्ता केलेला आतमध्येच बनवलेला आणि आतमध्येच नाश्ता केला. लापसी बनवलेली.
तर ते बोलले मी पहिलं खाऊन घेतो, कारण नाश्ता त्यांना 1-1:30 वाजला ना. थंड सुरू झालं. मग मी पण म्हटलं तुम्ही नाश्ता करत बसा, धूळ उडेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, आणि सगळं साफसफाई करते. चला फ्रेंड्स, घर क्लीन करून घेते आणि मग मस्त एसीचा आनंद आपण घेऊया, TV बघूया, मोबाईल एन्जॉय करूया. पण हे सगळं घर स्वच्छ केल्यानंतर, कारण ते ड्रिलमुळं सगळं. तर नक्कीच आवडलं असेल.